कोथिंबिरीमध्ये चण्याची डाळ टाकून तर पहा, असला भन्नाट पदार्थ होतो की काय विचारू. नेहमी चहा सोबत खायला हा भन्नाट पदार्थ नक्की ट्राय करा. असा जोराचा पाऊस पडल्यानंतर सगळ्यांना गरमागरम भज्यांची आठवण येते. पण आता भजीसाठी पीठ नसेल तर काय करावं? त्यासाठी मी असा हा पदार्थ बनवला आहे जो घरात सगळ्यांच्याच अवेलेबल असतो. तर इथे आपण 1 वाटी चणा डाळ भिजत घालायची अर्धा तास. आता इथे भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता चणा डाळ मस्त अशी फुगलेली आहे. चणा डाळ आपल्या सगळ्यांच्याच घरी असते, तर मी अशा पद्धतीने भिजवून घेतलेली आहे अर्धा तास चणा डाळ. आता ही आपण याच्यामध्ये आपण काही इन्ग्रेडियंट्स जे घरातच असतात ते घालणार आहोत. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या तोडून घालायच्या आणि 1 चमचा जिरं घालायचं आणि छान असं आता हे मिक्सरला चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही वाटायचं. आणि वाटताना जर थोडस 1 ते 2 चमचेच पाणी घाला, जास्त पातळ नाही करायचंय. तर अशा पद्धतीने मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं वाटण तयार आहे. एकदम जाड नाही, एकदम पातळही नाही. तर इथे मी चण्याची डाळ वाटून घेतलेली आहे आणि 1 जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. तर आता आपण मिक्सिंग बाउल मध्ये ही कोथिंबीर घालून घेऊया. अशा रीतीने आपण सर्व कोथिंबीर बारीक चिरून घालून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण हे जे चण्याच्या डाळीचं जे वाटलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं. सर्व वाटण घालून घ्यायचं आणि बघायचं हिशेबाने तुम्हाला जास्त पातळ वाटत आहे का घट्ट वाटत आहे. तर मी आता इथे सर्व वाटण आपलं वाटून घेतलेलं ते घालत आहे या मिश्रणामध्ये. 1 चमचा बाइंडिंग साठी कॉर्नस्टार्च घालायचं, नाही तर तांदळाचं पीठ घाला, नाही तर ज्वारीचं पीठ घाला. इथे मी ज्वारीचं पीठ घातलं आहे. 5 चमचा हळद घालायची. बस एवढेच मसाले लागतात. आता हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचं. अशा पद्धतीने कालवून घ्यायचं. इथे मी बाजूला चाळण घेतलीये, त्याला तेल लावून ठेवलेलं आहे. हे सर्व पीठ आपण एकजीव करून मळून घ्यायचं आणि त्याचा असा गोळा करायचा. अशा पद्धतीने मी लांबट आकाराचे गोळे केलेले आहेत. आता हे आपण चाळणीमध्ये घालायचे. आधी या चाळणीला तेल लावून घ्यायचं बरं, नाहीतर हे पिठाचा गोळा त्या चाळणीला चिटकेल. तर अशा पद्धतीने मी लांबट आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत. तर हे गोळे आपण चाळणीमध्ये ठेवणार आहोत. आता आपण सर्व पिठाचे अशाच पद्धतीने गोळे करून घेऊ. हे गोळे आपण वाफवून घेणार आहोत. तर मी गोळे करते वेळेसच आधी गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवलं होतं आणि त्यावरती ही चाळण आपण ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने एवढ्या पिठामध्ये माझे 3 गोळे झालेले आहेत, 3 रोल झालेले आहेत. तर आता हे आपण जे गॅसवर पातेलं ठेवलंय त्याच्यावरती स्टीम करणार आहोत. पातेल्यामध्ये लिंबू घातला आहे आणि वरतून आपण चाळण ठेवायची आणि ह्याला झाकण ठेवायचं आणि 20 ते 25 मिनिटं शिजू द्यायचं. तर आता आपलं 20 ते 25 मिनिटाने शिजलेलं आहे. आपण टूथपिकच्या साहाय्याने चेक करणार आहोत की शिजलं आहे का. तर इथे शिजलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता हे मी थंड करून घेतलं आहे. थंड करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने त्याचा रंग होतो. आता याची आपण वड्या पाडणार आहोत. हो, या कोथिंबीरच्याच वड्या आहेत, पण त्या चण्याची डाळ घालून केल्या आहेत. दोन्ही साईडनं पॅनवरती खरपूस अशा भाजून घ्यायच्या आणि चहा सोबत, थंडगार पावसामध्ये चहा सोबत एन्जॉय करायच्या. मंडळी, कशी वाटली वड्यांची रेसिपी? अगदी बेसन पीठ नसताना सुद्धा घरच्या सामानामध्ये ही बेस्ट अशी रेसिपी तुमच्या समोर आणली आहे. धन्यवाद.